तर मी एक व्हिडिओ शूट करते आणि पूर्ण शूट झाल्यानंतर मला कळालं की व्हिडिओ चालूच नव्हता. असो. हॅलो, मी स्वप्नाली आणि 4 वर्ष झालं मी पुण्यात आहे आणि या 4 वर्षात काल मी दुसऱ्यांदा एफ-सी रोडला गेली होती आणि 4 वर्षात दुसऱ्यांदा एफ-सी रोडला जाऊन सुद्धा मी मोजून 4 वस्तू घेऊन आले. तेच तुम्हाला दाखवावं म्हटलं. तर फर्स्ट आहे हा बेल्ट, जो माझा पहिलावाला हरवला होता त्यामुळे मला घ्यावा लागला. जो ₹100 चा आहे. ₹100 ₹100 आहे. तर नेक्स्ट आहे फोन कव्हर आणि मी स्टोरीला टाकलं होतं. एक पिंक होता, एक येलो होता. तर ज्याला जास्त वोट आले ना, तो होता पिंकवाला. पण सॉरी गाईज, मी हा हा येलोवाला घेऊन आले, कारण पिंक आता मला आवडत नाही. आणि याची प्राईस काय असेल ते तुम्हीच कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे हे स्टिकर. तर हे स्टिकर असं मोबाईलच्या कव्हरला मागे चिटकवायचं आणि त्यानंतर मी असं मोबाईल कुठे पण चिटकवू शकते आणि शूट करू शकते. तर हे युजफुल आहे आणि हे ₹50 आहे. त्यानंतर आहेत इयरिंग्स आणि ही अशी गोष्ट आहे, जी मी कुठे जरी गेले ना, तर घेऊन येते. आणि माझ्याकडे आता एवढे साठलेत, की मी एखादा स्टॉल लावू शकते आमच्या गावच्या यात्रेत. फर्स्ट आहे हे, जी मी कुर्तीवरती वगैरे स्टाईल करू शकते. त्यानंतर आहे ही, जी मी फॉर्मल्सवरती घालू शकते किंवा डेली घालू शकते. आणि त्यानंतर लास्ट आहे ही, जे मी शॉर्ट ड्रेसेस किंवा वन पीसवरती स्टाईल करू शकते. तर हे ₹100 चे 3 आहेत. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी एफ-सी रोडला जाऊन कपडे नाही घेऊन आले. म्हणजे मी एवढं खूप जास्त शोधल्यानंतर मला हा एकच टॉप आवडला. तो पण एवढा नव्हता आवडला, पण म्हटलं आता एवढ्या लांब आलोय, तर एक घेऊयाच. तर मी हा एक टॉप घेतला, जो आहे ₹150 चा. तर अशी होती माझी शॉपिंग. म्हणजे कॅबचे खायचे पैसे पण याच्यापेक्षा जास्त गेलेले आहेत माझे. आणि त्याच्यामध्ये थंडीमध्ये गेलो, येताना आम्ही एका ऑटोमध्ये 4घी जणी रिटर्न आलो होतो. असो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.